नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। माझ्या घरी नारळाच्या झाडाला भरपूर नारळ लागले बरेच वर्षानंतर। आणि मग त्या नारळाच्या झाडांचं काय करायचं, नारळाच्या झाडांचं नाही नारळाचं काय करायचं असं लक्षात आलं। म्हटलं चला भरपूर नारळ आहेत, पाणी तर प्यायला। पाणी प्यायल्यानंतर त्याचं जे खालचं हे उरतं, काय मलाई म्हणतात त्याला, तर ते बरेच लोक खातात, बरेच लोक टाकून देतात। आपल्याला टाकून नाही द्यायची, आपण पाणी प्यायचं, ते कापायचं आणि ती मलाई काढून त्याची भाजी बनवायची। चला बनवूया शहाळ्याची भाजी। यामध्ये तेल, आता या तेल जे वापरलं आहे तर ते सुद्धा तुम्ही नारळाचं तेल वापरलं तर जास्त मजा येईल। तर नारळाचं तेल वापरा किंवा व्हेजिटेबल ऑइल वापरा, अप्रतिम। यात सगळं रॉ वापरायचं आपल्याला। कसं बघा, बारीक चिरलेला कांदा, लसूण, हिरवी मिरची आणि भिजवलेले काजू हे छान आपण परतून घेऊ। येस, आता त्याचं प्रमाण सांगतो तुम्हाला की साधारण एक 300 ग्राम जर मलाई तुमची निघाली तर 300 ग्राम मलाई एक 2-3 लोकांना भाजी त्याची पुरेल। तर त्याच्यामध्ये एक पाव वाटी काजू, 1 वाटी कांदा, लसूण चिरलेला 2 चमचे, आलं 2 चमचे, हिरवी मिरची चवीनुसार आणि मीठ चवीनुसार, बाकी काही असं लागणार, फक्त फ्रेश क्रीम लागेल ते वरून। हे एवढं छान असं परतून घ्यायचं। आणि शहाळ्याची मलाई काढताना कधी कधी असं जाडसर म्हणजे त्याचं खोबरंही झालेलं नसतं आणि धड ती मलाई पण नसते, असे तुकडे पण ह्याच्यात घालायचे। हे सगळं मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊ। आणि हे थोडं गरम आहे त्याच्यामुळे याच्यात छान थंड पाणी घालायचं। आता थोडं तेल, यामध्ये 2-3 लवंगा, हिरवी वेलची, 1 स्टार फूल, काळी मिरी, ह्याची फोडणी द्यायची आपल्याला। यामध्ये हा तयार मसाला आणि यामध्ये ही शहाळ्याची मलाई, चवीनुसार मीठ, मंद आचेवर याला आपण शिजवू। आता यामध्ये आपण ना हळद घालत आहे ना तिखट घालतोय, कारण तिखटासाठी आपण हिरवी मिरची वापरली आहे, लवंग वापरली आहे, नंतर त्यानंतर काळी मिरी वापरली आहे, तर वेगळं तिखट घालायची गरज नाही। हे छान एक 5-7 मिनिटात शिजेल। शिजायला तसं काही आपण खोबरं कच्चंही खातो, त्याच्यामुळे ते एवढ्या लवकर शिजेल का वगैरे असे प्रश्न मनात आणूच नका। आणि नंतर याच्याबरोबर तुम्ही एक तर आंबोळी नाही तर गरम भात, अप्रतिम लागेल। सगळ्यात शेवटी आपण यावर बारीक चिरलेलं आलं, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर। क्या बात है, सर्व करू। सगळ्यात शेवटी फ्रेश क्रीम, ये बात। आता याबरोबर काय खायचं, एकतर तुम्ही आंबोळी खाऊ शकता, तांदूळाची भाकर खाऊ शकता, भात खाऊ शकता किंवा ब्रेड भाजून खाऊ शकता। हा शेवटी तुमचा प्रश्न आहे, पण मी एवढं सजेस्ट नाही करणार की ह्याच्याबरोबर तंदूर रोटी खा, नका खाऊ।